तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग चॅलेंज 17मध्ये. आज आपण जात होतो प्रभादेवीमध्ये भरलेल्या जत्रेमध्ये. ह्याच्या आधी तर आपण एकदा गेलो आहे, पण आज फॅमिलीसोबत जात होतो. हे बघा, ही माझी बहीण आहे, कुठे पण स्नॅप चालू करते. हे बघा, तसंच चालत आपण पोचलेलो जत्रेमध्ये. तर आज गर्दी म्हणजे खूपच गर्दी होती जत्रेमध्ये. तर तुम्ही आता बोलत असाल फॅमिलीसोबत जातो आहे, बोललं तर फॅमिली कुठे? फॅमिली पहिले पुढेच गेलेली, कारण का आम्हाला कामावरून यायला उशीर होणार होता, म्हणून मी आणि माझी बहीण कामावरून सुटल्यावरच गेलेलो दोघं पण. त्यानंतर जत्रेमध्ये एवढी गर्दी होती ना, अर्धा तास झाला मम्मी आणि मावशीला शोधते, फोन पण उचलत नव्हते आमचा. कुठे शोधायचं तरी कुठे यांना. त्यानंतर इतकं शोधून आम्हाला हे दोघं भेटले, मम्मी आणि आजी भेटली. मावशी आणि काका कुठे राहिले काय माहिती. मावशीने आणला आम्हाला पिझ्झा, फिरत होते कुठे कुठे, आणि हे काका आहेत मग काका बघ कसे आणि तू. त्यानंतर मग काय म्हातारीची केसं घेतली आम्ही इथून. त्यानंतर जत्रेमधली फेमस ती म्हणजे 12 मसाल्याची चिंच, ती घेतली मित्रांनो. इथे टोरा चालू होतं. त्या दिवशी आपण आलो तेव्हा बंद होतं, म्हणजे जास्त पब्लिक नव्हतं. आज कसं जास्त पब्लिक आलं म्हणून सर्व चालू होतं. ब्रेक डान्स पण चालू होतं बघा मित्रांनो. पण आम्हाला तर ह्या मोठ्या अशा बोटमध्ये बसायचं होतं. वाट लागणार आहे पुढे आमची वाट. ह्याच्यात बसले आम्ही. मग काय मला ह्याच्यात बसायचं होतं, पण हे काय बहिणीला जमायचं नाही. मग मी एकटा तरी कसं जाऊ, म्हणून मी पण नाही गेलो. बहिणीला उगाच चक्कर आली तर मग काय माझी बहीण हा गेम खेळली. तिला हा गेम खेळायचा होता आणि तिला तो तेडी पाहिजे होता, पण हरलो. त्यानंतर ऋतिका आली. ऋतिका पण जत्रेमध्ये भेटलेली. त्यानंतर मग आम्ही हा वाला गेम खेळायला आलो. बघूया आता काय करते. त्याच्यात पण फक्त 2 ग्लास पाडवले. त्याच्यानंतर मग माझी बारी आली. मला तर काय बाहेरूनच मारायचं होतं. त्याच्यानंतर बघूया आता माझ्याने पडत आहेत काय. 1 2 3. अरे यार 2. त्यानंतर इतकं गेम्स खेळून सुद्धा एक पण नाही जिंकलो. असं कधी झालंय का? तर झालंय, आणि आज जिंकलोच आहे बघा. वो 17 का तो हमारा जीत गए हम लोग. वो अंकल 17 अंकल क्या लाइफ में 17 नशीब काहीतरी भेटलं. लोक बोला हे मला वाटलं सगळे, अरे एकच आहे. चला आजसाठी इस्कर बस, बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. स्वानी तर काय जेवण नाही बनवत आणि बिना जेवणाचं बघ.